नमस्कार. आता राजा काकांना पूर्ण खात्री असते की जो कोणी यशपाल आलेला आहे तो फ्रॉड आहे. म्हणून राजा काका आता लॅपटॉपवर जातात आणि लॅपटॉपवर सगळं टाईप करतात आणि सगळं चेक करत असतात. राजा काकांना चेक करताना लॅपटॉपवर तसं काही सापडत नाही. राजा काका म्हणतात, त्याने एनजीओचं काय बरं नाव सांगितलं होतं? तर राजा काकांना थोड्या वेळानं आठवतं, अरे हो, त्याने एनजीओचं नाव सांगितलं होतं, या मुलांनो शिका. मग राजा काका या मुलांनो शिका असं टाईप करतात. राजा काकांनी या मुलांनो शिका टाईप केलेलं असतं, पण वरती काहीच येत नाही. राजा काका म्हणतात, अरे बापरे, ह्याची जर एनजीओ आहे तर ती एनजीओ ह्या इंटरनेटवर का दिसत नाही? हा तर बोलला की माझी एनजीओ रजिस्टर आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, मग असं का दिसत नाही? जर ह्याच्या एनजीओला इतकी वर्षे झाली, हा सगळीकडनं फंड जमा करतोय, तर ह्याची एनजीओ ही इथे दिसलीच पाहिजे. ह्याला ऑनलाईन सुद्धा फंड येत असतील, असं राजा काका म्हणत असतात. राजा काका आता यशपालची कसून इंटरनेटवर चौकशी करत असतात, पण यशपालचं इंटरनेटवर काहीही राजा काकांना सापडत नाही. आता राजा काकांना पुरता संशय आलेला असतो की जो कोणी यशपाल आलेला आहे तो फ्रॉड आहे. आता राजा काका मनाशी ठरवतात, ह्या यशपालला कोणत्याही प्रकारचा फंड दिला नाही पाहिजे. मला आत्ताच्या आत्ता भूमी आणि आकाशी जाऊन बोललं पाहिजे की यशपाल नावाचा जो कोण माणूस आला आहे तो आणि त्याची एनजीओ हे बहुतेक फ्रॉड आहे, कारण मला तसं कोणतंही प्रूफ हे इंटरनेटवर सापडलेलं नाही, असं राजा काकांनी ठरवलं असतं. आता राजा काका भूमी आणि आकाशची वाट बघत असतात. तर इकडे आकाश, आजी आणि रागिणी आणि अभिजितची बायको हे सगळेच जण आता मनमऊच्या बारशाला गेलेले असतात. तिकडनं ते सगळे घरी येतात. सगळे घरी आलेले असतात. इकडे आकाश फ्रेश व्हायला निघणार, तेवढ्यात भूमी समोर येते आणि भूमी म्हणते, अरे आकाश, तुला मी बोलले होते ना, माझं आणि बाळाचं काहीतरी असं सॉलिड असे कनेक्शन आहे आणि ते कनेक्शनच मला बाळाजवळ खेचून नेतं. तुला बोलले होते ना मी, तुला आठवतंय का? त्यावर आकाश म्हणतो, होय भूमी, मला पण माहिती आहे तुझं आणि बाळाचं सॉलिड असं कनेक्शन आहे. आता हे सगळं आकाश आणि भूमी बोलत असतात. तेवढ्यात पौर्णिमा पाठीमागून ऐकत असते. पौर्णिमा म्हणते, मला माहिती आहे तू आली होतीस तिथे बारशाला आणि तिथनं परत सुद्धा आलीस. तूच ती जोगतिणीचं रूप घेऊन आली होतीस, खरं आहे की नाही भूमी? असं बोलतात. आता भूमीला सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण भूमीला असं वाटत असतं की तिला जोगतिणीचं रूप घेऊन आलंय हे कोणालाहीच माहिती नाही. आता भूमी काय उत्तर देते इकडे सगळ्यांचं लक्ष असतं. घरातली सगळेच जण आता भूमीकडे लक्ष देऊन असतात. आता भूमी काय उत्तर देईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.